नमस्कार. राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे यांच्या वतीने आयोजित राज्यभरातील इयत्ता 9वी ते 12वीच्या विद्यार्थ्यांसाठी वेबिनार मालिकेमध्ये मी आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. व्यवसाय मार्गदर्शन व मानसशास्त्रीय समुपदेशन विभाग यांच्या वतीनं ही वेबिनार मालिका सुरू आहे. या वेबिनार मालिकेमध्ये मी अरविंद शिंगाडे, पदवीधर शिक्षक तथा समुपदेशक, जिल्हा परिषद हायस्कूल मुली खामगाव, तालुका खामगाव, जिल्हा बुलढाणा या आस्थापनेवर कार्यरत आहे. राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणेचे सन्माननीय संचालक आदरणीय राहुल रेखावार साहेब, परिषदेच्या सहसंचालक माननीय अनुराधा ओक मॅडम, राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणेच्या सन्माननीय उपसंचालक डॉक्टर कमलादेवी आवटे मॅडम, विभाग प्रमुख तथा सहाय्यक संचालक माननीय संध्या गायकवाड मॅडम, विभागाच्या सन्माननीय अधिव्याख्याता माननीय दीपाली जोगदंडे मॅडम यांच्यासह राज्यभरातील सर्व जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थांचे प्राचार्य, वरिष्ठ अधिव्याख्याता, सन्माननीय अधिव्याख्याता तसेच राज्यभरातील जिल्हा परिषदा व महानगरपालिकांचे सर्व सन्माननीय शिक्षणाधिकारी, माध्यमिक शिक्षणाधिकारी, प्राथमिक शिक्षणाधिकारी योजना यांच्यासह सर्व सन्माननीय उपशिक्षणाधिकारी, सर्व सन्माननीय गट शिक्षणाधिकारी, सर्व प्रशासन अधिकारी, सर्व विस्तार अधिकारी शिक्षण, केंद्र प्रमुख मान्यवर तसेच राज्यभरातील विविध शाळा महाविद्यालयांचे सन्माननीय प्राचार्य तथा मुख्याध्यापक, सर्व सन्माननीय शिक्षक बांधव आणि मोठ्या संख्येने या वेबिनार मालिकेचा लाभ घेणारे सर्व सन्माननीय पालकगण आणि माझ्या विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून SCERTने आपल्याला ही संधी उपलब्ध करून दिली आणि या वेबिनार मालिकेला आपण सर्वजण खूप छान प्रतिसाद देत आहात. या वेबिनार मालिकेमधून विद्यार्थ्यांना करिअरच्या दृष्टीने जागरूक करणे हा आपला उद्देश आहे आणि त्यामुळे अशा या नाविन्यपूर्ण उपक्रमामध्ये मी पुन्हा आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो. मित्रहो, आज आपण या वेबिनार मालिकेमध्ये एका महत्त्वपूर्ण करिअर संदर्भात चर्चा करणार आहोत. आपल्या सर्वांना माहीतच आहे की उच्च शिक्षण घेऊन आपण चांगल्या करिअरची स्वप्न पाहत असतो आणि या आपल्या स्वप्नातील करिअरची पायाभरणी ही खऱ्या अर्थानं शालेय जीवनामध्येच होत असते. त्यामुळे आता जर तिला चांगल्या पद्धतीनं आपण दृढ केलं आणि आपल्या उज्ज्वल करिअरच्या वाटा जर आपण प्रशस्त केल्या तर आपल्या स्वप्नपूर्तीला वेळ लागणार नाही. त्यामुळे अशाच एका नाविन्यपूर्ण आणि तितक्याच आकर्षक अशा करिअरच्या विषयी आज आपण या वेबिनार मालिकेमध्ये बोलणार आहोत. ते करिअर आहे आर्किटेक्चर. आर्किटेक्चर क्षेत्रातील करिअर याविषयी आपण बोलणार आहोत. मित्रहो, आर्किटेक्चर म्हणजे काय? तर आर्किटेक्चर म्हणजे फक्त इमारतींची निर्मिती करणे असं नाही. आर्किटेक्चर या शब्दातच त्याचं नाविन्य समाविष्ट झालेलं आहे. आर्किटेक्चरमध्ये आर्ट आहे, स्ट्रक्चर आहे आणि सायन्स आहे. त्यामुळे हा विषय खऱ्या अर्थानं आपल्या सर्वांना एक स्वप्नवत असा विषय आहे. यामध्ये इमारतींची संरचना, त्यानंतर डिझायनिंगची आर्ट म्हणजे डिझाईनची कला आणि विज्ञान हा त्रिवेणी संगम आर्किटेक्चरमध्ये आहे. वास्तुकलेची तांत्रिक कौशल्य असतात, त्यामध्ये सौंदर्यशास्त्र सुद्धा असते, व्हिजनरी ज्याला आपण म्हणू की नाविन्यपूर्ण दृष्टिकोन किंवा भविष्याचा वेध घेणारा दृष्टिकोन हे याचं महत्त्वाचं तत्व आहे. आणि त्याचबरोबर जागेचा उपयोग, सुरक्षितता, वातावरणीय समतोल आणि येणाऱ्या काळामध्ये कोणकोणत्या आव्हानांना सामोरं जावं लागेल याचा संपूर्ण विचार या क्षेत्रामध्ये केलेला असतो. सुरक्षितता हे याचं महत्त्वाचं तत्व आहे. आर्किटेक्चरचं उद्दिष्ट म्हणजे मानवाच्या आवश्यकता आणि त्यांच्या जीवनशैलीचा पूरक अशा उपयुक्त आणि आकर्षक जागांचं निर्माण करणे, अशा प्रकारचं हे एक क्षेत्र आहे. या क्षेत्राविषयी आपण आता अगोदर थोडी माहिती या निमित्तानं घेऊया. बघा, आर्किटेक्चर हे तुमच्या आमच्या सर्वांना एक वेगळ्या प्रकारचं स्वप्न दाखवणारं क्षेत्र आहे.
यासाठी आपल्याला आर्किटेक्चरची संकल्पना ही समजून घेणं गरजेचं आहे. तर यासाठी भारतीय आर्किटेक्चर म्हणजे भारत देशामध्ये आर्किटेक्चरची जी काही संकल्पना आहे त्याविषयी आपल्याला माहिती करून घेणं गरजेचं आहे. तुम्हाला माहीत आहे की भारतीय आर्किटेक्चरची परंपरा ही अतिशय प्राचीन आहे, हजारो वर्ष जुनी आहे आणि तिचा विकास विविध सांस्कृतिक, धार्मिक आणि भौगोलिक घटकांवर अवलंबून आहे. अशी ही भारतीय आर्किटेक्चरची संकल्पना आहे. आता या आर्किटेक्चर म्हणजे वास्तुशास्त्र, वास्तुविशारद तो आर्किटेक्ट असतो आणि हे वास्तुशास्त्र आहे. आपल्या भारतीय वास्तुशास्त्र परंपरेमध्ये प्राचीन किल्ले, त्यानंतर स्तूप, मंदिरे, वाडे आणि इतर काही ऐतिहासिक इमारती यांचा समावेश आहे. भारतीय आर्किटेक्चरमध्ये वास्तुशास्त्राचं मोठं योगदान आहे. वास्तुशास्त्र हे एक प्राचीन विज्ञान आहे ज्याद्वारे वास्तूचा आकार, दिशा आणि ऊर्जा यांचा संतुलित वापर केला जातो. मंदिर बांधकामात विशेषतः वास्तुशास्त्राच्या सिद्धांतांचा वापर केला जातो. तुम्हाला माहित आहे, ऐतिहासिक बाबींचा अभ्यास ज्या वेळेला करतो तेव्हा भारतातील मौर्य आणि गुप्तकालीन वास्तुकला ह्या प्रसिद्ध आहेत. यांच्या काळात मौर्य आणि गुप्त साम्राज्याच्या काळात स्तूप, पिल्लर आणि गुफा मंदिरांची निर्मिती करण्यात आली. आपल्याला माहीत असेल अजिंठा आणि वेरूळ ह्या ऐतिहासिक लेण्या यांच्यातील जे वास्तुशास्त्र आहे ते जगाला आकर्षित करणारं आहे. इथे शिल्पकलेचा वापर या आर्किटेक्चरमध्ये होता. तसंच नंतरची एक संस्कृती आहे द्रविड आणि नागर शैलीची मंदिरं. दक्षिण भारतात द्रविड शैली आणि उत्तर भारतात नागर शैलीची मंदिरं प्रचलित होती. दक्षिणेतील मंदिरांच्या गोपुरम्स उंच आणि अलंकृत असतात, त्यांना प्रवेशद्वारांचं नाव आहे गोपुरम्स. तर उत्तरेतील मंदिरांमध्ये शिखरावर असलेल्या अमलक यांचे विशिष्ट डिझाईन आढळते. मुघल आर्किटेक्चर हे सुद्धा भारतीय वास्तुशास्त्राचा एक पैलू आहे. दगडी नक्षीकाम, बागेची रचना, मोठे दरवाजे आणि मेहराब यांचा वापर होतो. मुघल आर्किटेक्चरची जगप्रसिद्ध उदाहरणं भारतातील म्हणजे ताजमहाल, फतेपूर सिक्री यांच्यासारख्या रचनांमध्ये मुघल शैलीचे उत्कृष्ट नमुने आढळतात. राजपूत आर्किटेक्चर हे सुद्धा आपल्या भारतीय आर्किटेक्चरचा एक महत्त्वाचा पैलू आहे. राजस्थान, विशेषतः राजस्थान राज्यातील किल्ले आणि महाल राजपूत वास्तुकलेची उत्तम उदाहरणं आहेत. राजपूत आर्किटेक्चरमध्ये भरभक्कम किल्ले, महाल, राजवाडे आणि जलतळे या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. भारतीय आर्किटेक्चरची ही विविधता जगभरात अनोखी मानली जाते. मित्र, या आर्किटेक्चरच्या ही संकल्पना, याचं महत्त्व आणि विशेषतः भारतीय आर्किटेक्चरचा एकंदरीत आपल्याला लाभलेला प्रचंड आणि समृद्ध असा वारसा, त्यामुळे हे क्षेत्र खूप विस्तारित आहे. याला प्राचीन अशी परंपरा आहे. म्हणून या क्षेत्रामध्ये जाण्यासाठी आपल्याकडे काय काय गोष्टी आपल्याला आवश्यक आहेत त्याची आपण पुढे चर्चा करूया. कोणत्याही क्षेत्रात आपल्याला जर करिअर करायचं असलं तर त्यासाठी आपल्याकडे काही विशिष्ट क्षमतांची आवश्यकता असते. हे क्षेत्रही त्याला अपवाद नाही. आर्किटेक्चर क्षेत्रामध्ये आपल्याला करिअर करायचं असेल तर काही अभिक्षमतांची आवश्यकता असते. अभिक्षमता म्हणजे त्या क्षेत्रासाठी आवश्यक असणाऱ्या आपल्याकडे असणाऱ्या क्षमता. याच्यामधली पहिली आहे भाषिक क्षमता. भाषिक क्षमता म्हणजे काय, ज्याला व्हर्बल ॲप्टिट्यूड असं म्हणतात. आपले विचार, मते किंवा भावना लिखित किंवा तोंडी व्यक्त करणे या क्षमतेला भाषिक क्षमता असं म्हणतात. ही खरं म्हणजे प्रत्येक क्षेत्राची गरज आहे. आणि ही कशी विकसित करता येते तर दररोज वृत्तपत्र, त्यानंतर पुस्तकं वाचून आपली मते, विचार स्वतःच्या शब्दात लिहून सुधारल्या जाऊ शकते. जर्नल्स किंवा डायरीमध्ये आपले विचार, भावना व्यक्त केल्याने देखील भाषिक क्षमता कौशल्यांमध्ये सुधारणा करण्यास मदत होऊ शकते. त्यानंतर इथे दुसरी क्षमता आपल्याला दिसते आहे तार्किक क्षमता. तार्किक क्षमता ही या क्षेत्रामध्ये अतिशय आवश्यक असणारी क्षमता आहे. तर्क करण्याची क्षमता म्हणजे आकृतिबंध, संख्यांचा क्रम, विविध चिन्हांमधील आकार
या संबंधीचं निरीक्षण करून चिकित्सा करता येण्याच्या क्षमतेचे यामध्ये मापन केले जाते. एखाद्या सिद्धांताच्या आधारे निष्कर्षावर येणे तसेच अनेक निरीक्षणांच्या आधारे एखादा सिद्धांत मांडणे या दोन्ही क्षमतांचे देखील मापन केले जाते. आता ही तार्किक क्षमता कशी विकसित केली जाते, तर आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या घटनांच्या बाबतीत का, कसे आणि केव्हा असे 3 प्रश्न आपण त्या घटनेच्या संदर्भात मनाला जर विचारत असू तर तार्किक दृष्टीने त्याची उत्तरं मिळण्यासाठी आपल्याला त्याची मदत होत असते. त्यामुळे ही तार्किक क्षमता या क्षेत्रामध्ये अतिशय आवश्यक असणारी क्षमता आहे. आजूबाजूच्या घटनांना समजून घेण्यासाठी उत्सुक राहून तार्किक क्षमतेला सुधारलं जाऊ शकते. आणि तर्कावर आधारित काही खेळ आहेत, जसं शब्दकोडी, बुद्धिबळ, नंतर यांच्या माध्यमातून सुद्धा ही क्षमता आपल्याला विकसित करता येऊ शकते. त्यानंतर अभियांत्रिकी आणि इतर क्षेत्रांसाठी आवश्यक असणारी क्षमता जी आहे ती इथे दिलेली आहे अवकाशीय क्षमता. म्हणजे अवकाशामध्ये, स्पेसमध्ये ज्या गोष्टींच्या बद्दलचे अंदाज आपल्याला करणं आवश्यक असते ती अवकाशीय क्षमता. वस्तू किंवा स्थानाचे भिन्न आयाम समजून घेणे याला अवकाशीय क्षमता असं म्हणतात. कोणत्याही ठिकाणावरून दिसणाऱ्या वस्तू आणि घटनांशी संबंधित बदलते संबंध या क्षमतेद्वारे समजून घेतले जातात. द्विमितीय प्रतिमेच्या माध्यमातून त्रिमितीय वस्तूंची कल्पना हा अतिशय महत्वाचा घटक पुढच्या भागामध्ये येणार आहे. 2D to 3D असं त्याला म्हणतात. द्विमितीय मधून त्रिमितीयमध्ये वस्तूंची कल्पना करण्याची क्षमता या क्षमतेमध्ये, अवकाशीय क्षमतेमध्ये मोजली जाते. आणि ही कशा पद्धतीनं आपल्याला डेव्हलप करता येते, तर वास्तविक जीवनाशी निगडित वस्तू आणि रचनांपासून अवकाशीय क्षमता विकसित होते. परंतु कोडी सोडवणे आणि भिन्न प्रकारचे नकाशे वापरण्यास शिकल्याने या क्षमतेला सुधारण्यासाठी मदत होऊ शकते. बघा, तर या क्षमतेचा विकास करण्यासाठीच्या काही गोष्टी आपण जाणीवपूर्वक करू शकतो. नंतर आवश्यक असणारी शेवटची क्षमता या क्षेत्रासाठी ती म्हणजे सांख्यिकीय क्षमता, म्हणजे ज्याला न्यूमेरिकल ॲप्टिट्यूड असं म्हणतो. साधारणतः गणित विषयामध्ये ज्यांना आवड आहे, रुची आहे, त्या विद्यार्थ्यांना अगोदरच त्याची गोडी लागलेली असते आणि ते विद्यार्थी पुढे चालून या क्षेत्रामध्ये चांगल्या पद्धतीनं करिअर करू शकतात. तर याला पायाभूत कौशल्य जसं बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार ही मूलभूत अंकगणितीय कौशल्य असतात आणि त्याची आवड असणे आपल्याला महत्वाचं आहे. याच्या माध्यमातून काय होईल, तर संख्यांचा क्रम, सहसंबंधांचं मूल्यांकन, नंतर बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार यासारख्या मूलभूत क्रिया यामध्ये सांख्यिकीय क्षमतेमध्ये त्या समाविष्ट आहेत. गुणोत्तर, प्रमाण, टक्केवारी, सरळ व्याज, बीजगणित आणि भूमिती यातील मूलभूत प्रश्नांद्वारे या क्षमतेचं मापन केलं जातं. थोडक्यात काय, तर गणित आणि भूमिती या विषयांची आपल्याला आवड असणे असं या क्षमतेचं स्वरूप आहे. ही कशी डेव्हलप करता येईल, तर सांख्यिकीय क्षमता वेगवेगळ्या संख्यात्मक प्रश्नांचे निरसन करून आपल्याला पुढे विकसित करता येऊ शकते. प्रश्न सोडवण्याच्या उत्तरापर्यंत पोहोचण्याच्या प्रक्रियेवर लक्ष केंद्रित करण्याने सुधारता येऊ शकते. अनेक मार्ग व पद्धतींनी एकाच प्रकारचे निराकरण करण्याचा प्रयत्न केल्यास ही क्षमता सुधारली जाऊ शकते. मित्र, आपल्याला आर्किटेक्चर क्षेत्रामध्ये करिअर करायचं असेल तर ह्या 4 क्षमता ह्या चांगल्या पद्धतीनं आपण धारण करणं गरजेचं आहे. नुसतं धारण करून नव्हे तर त्यांचा विकास म्हणजे त्या सातत्यानं विकसित करणे हे सुद्धा तितकंच महत्वाचं आहे. आता याच्या प्रवेश प्रक्रिया आणि इतर ज्या गोष्टी आहेत या क्षेत्रामध्ये जाण्यासाठी तर त्याची आपण थोडक्यात चर्चा करूया. काय आहे या क्षेत्रामध्ये पुढे आर्किटेक्चर क्षेत्रामध्ये, तर बघा, 10वी उत्तीर्ण झाल्यानंतर म्हणजे माध्यमिक शिक्षण पूर्ण झाल्यानंतर 11वी आणि 12वी विज्ञान शाखेतून आणि PCM ग्रुप ज्याला फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्स ही याची पायाभूत आवश्यकता आहे. एवढं केल्यानंतर आपण या क्षेत्रात जाऊ शकतो, म्हणजे पुढचे प्रवेशाचे मार्ग आपल्याला सुकर होतात. आणि या आर्किटेक्चर क्षेत्रासाठी आवश्यक कौशल्य कोणती आहेत, तर ती आपल्याला क्रमाक्रमानं विकसित करावी लागतात. परंतु या कौशल्यांची चर्चाही या निमित्ताने इथं होणं गरजेचं आहे. ती कोणती आहेत, सगळ्यात पहिल्यांदा तांत्रिक ज्ञान. म्हणजे आर्किटेक्चर हे क्षेत्रच मुळात तांत्रिकतेवरती आधारित आहे. त्यामुळे
पायाभूत गोष्टींच्या सोबतच आपल्याला टेक्निकल नॉलेज आहे त्याची महत्त्वाची आवश्यकता आहे. यासाठी सामग्री आणि संरचनेचं व्यवस्थापन म्हणजे आपल्याला जे काही साधन सुविधा किंवा साहित्य उपलब्ध होते त्याचं व्यवस्थापन करणं हे सुद्धा गरजेचं आहे. नंतर हे दुसरं जे कौशल्य आहे डिझायनिंगचं कौशल्य हे अत्यंत महत्त्वाचं आर्किटेक्चर क्षेत्रासाठी आणि अगदी माध्यमिक क्षेत्रापासून याची पायाभरणी केली जाते. आपल्याला माहीत असेल शासकीय रेखाकला परीक्षा शालेय विद्यार्थ्यांसाठी आयोजित केल्या जातात, ज्याच्यामध्ये एलिमेंटरी आणि इंटरमिजिएट परीक्षा ही आयोजित केली जाते. आणि या परीक्षांमध्ये जे विषय समाविष्ट असतात संकल्पचित्र, वस्तुचित्र, कर्तव्य भूमिती यासारख्या विषयांच्या माध्यमातून आपल्याला 3D आणि 2D या सॉफ्टवेअरचा मॉडेलिंग सॉफ्टवेअरचा भविष्यात वापर करणं हे सोपं जातं. त्यामुळे हे क्षेत्रसुद्धा हे कौशल्य आपल्याला माध्यमिक स्तरापासून विकसित करणं गरजेचं आहे. नंतर आर्किटेक्चर क्षेत्रासाठी अत्यंत महत्त्वाचं कौशल्य म्हणजे आपल्या सगळ्यांना या क्षेत्रात जायचं असेल तर सर्वात महत्त्वाचं नवनिर्मितीची आवड असली पाहिजे. सतत प्रयोगशील वृत्ती, त्यातून नवीन नवीन काय, कारण या क्षेत्राला मर्यादा नाही. जेवढं आपण नवीन करू तेवढं पुढे जाण्यासाठी आपल्याला उपयोग त्याचा होईल. नवनिर्मिती आणि प्रयोगशील वृत्ती म्हणजे सातत्यानं प्रयोग करणे, कारण अमर्याद अशा क्षेत्रामध्ये आपण ज्या वेळेला जाऊ इच्छितो तेव्हा निश्चितच आपल्या अंगी प्रयोगशील वृत्ती असली पाहिजे. आर्किटेक्चर क्षेत्रामध्ये सगळ्यात महत्त्वाचं या इतर कौशल्यांसोबत आवश्यक अशी गोष्ट ती म्हणजे संयम. एकाच प्रकल्पावर खूप वेळ खूप जास्त दिवस काम करणे आणि त्याच्यातून आपल्याला जे काही नाविन्यपूर्णता शोधणे आवश्यक असते त्यासाठी संयमाची अत्यंत गरज आहे. खूप दिवस दीर्घकालीन काम करण्याची एक वृत्ती आपल्याला विकसित करणं गरजेचं आहे. हे आर्किटेक्चर क्षेत्रासाठी आवश्यक असणारं कौशल्य आहे. ज्याच्याजवळ संयम आहे, जो वाट पाहू शकतो, त्या लोकांना या क्षेत्रामध्ये निश्चितच वाव आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं संवाद कौशल्य, याच्या माध्यमातून आपण आपल्या जे काही क्लायंट्स म्हणजे आपल्याशी संबंधित जे ग्राहक या नात्याने आपल्याशी रिलेट करतात ते लोक आहेत, जे लोक आपल्यासोबत टीम म्हणून एक संघ म्हणून काम करतात, त्यांच्यासाठी कम्युनिकेशन म्हणजे संवाद तंत्र हे अतिशय महत्त्वाचं आहे. आर्किटेक्चर क्षेत्रामध्ये ज्या कौशल्यांची आपल्याला आवश्यकता पडते त्यांच्यामध्ये तांत्रिक ज्ञान आहे, 2D आणि 3D डिझायनिंग आहे, नवनिर्मिती आहे, नवनिर्मिती, सर्जनशीलता, संयम, वाट पाहणे आणि संवाद कौशल्य, एवढ्या सगळ्या गोष्टी याच्यासाठी आवश्यक आहेत. आता हे जर तुम्हाला तुमची या गोष्टींची तयारी असेल तर तुम्ही आर्किटेक्चर क्षेत्रामध्ये जाण्यासाठी पहिली पायाभूत पात्रता म्हणजे 11वी 12वी सायन्स PCM सह आणि हे सगळे गुण जर आपल्याकडे असतील तर आपण निश्चितच त्याचा विचार करू शकतो. त्यानंतर आता याची हे क्षेत्राची गरज, आर्किटेक्चर क्षेत्राची गरज किती व्यापक हे क्षेत्र आहे हे आपल्याला इथे लक्षात येईल. बघा सध्या आपण कोणत्या युगात आहोत, ग्लोबलायझेशन म्हणजे जागतिकीकरण, या सगळ्या युगामध्ये आपण वावरत आहोत आणि नवनवीन शोध, त्यानंतर शहरीकरणाची गरज, ह्या सगळ्या गोष्टीच्या युगामध्ये आपण आहोत. त्यामुळे या आर्किटेक्चर क्षेत्राची गरज कुठे कुठे आहे तर शहरीकरण मोठ्या प्रमाणात होत आहे. उद्योगाच्या वाढती जी काही आता उद्योगांचा वाढता प्रवास सुरू झालेला आहे त्यामुळे शहरीकरण वाढलं, तिथे आर्किटेक्चर क्षेत्राची गरज आहे. दुसरा आहे पायाभूत सुविधा, इन्फ्रास्ट्रक्चर ज्याला आपण म्हणू. आता सगळ्याच ठिकाणी म्हणजे गेल्या काही वर्षांमध्ये या क्षेत्रात एवढे झपाट्यानं बदल झाले, बदल म्हटल्यापेक्षा विकास झाला तो निश्चितच पायाभूत सुविधांच्या क्षेत्रामध्ये सुद्धा खूप जास्त प्रमाणात आहे आणि इथे सुद्धा आर्किटेक्चरला भरपूर प्रमाणात वाव आहे. त्यानंतर आता एक नवीन संकल्पना आकारास येत आहे ती म्हणजे स्मार्ट सिटीज, स्मार्ट शहरे आणि पर्यावरणपूरक इमारती. या क्षेत्रामध्ये सुद्धा तशा पद्धतीच्या इमारतींची निर्मिती आणि त्याला दर्जेदार आर्किटेक्चर फील्ड ही त्याची पायाभूत गरज आहे. त्यामुळे आर्किटेक्चर या क्षेत्रासाठी आता हा एक महत्त्वाचा भाग आहे, तो म्हणजे स्मार्ट शहरे आणि पर्यावरणपूरक इमारती.
त्यानंतर संपूर्ण क्षेत्रांमधले मोठे मोठे प्रकल्प, मग ते जल प्रकल्प असतील, विद्युत प्रकल्प असतील, गृहनिर्माण प्रकल्प असतील, रस्ते प्रकल्प असतील, अशा सगळ्या क्षेत्रांमध्ये आर्किटेक्चरला प्रचंड वाव आहे. आणि या सगळे सध्या याच सगळ्या क्षेत्रांनी आपलं जीवन व्यापून टाकलेलं आहे. त्यामुळे या क्षेत्रामध्ये जर आपण जाण्याचा विचार करत असाल तर एवढ्या सगळ्या विविध विभागांमध्ये आर्किटेक्चरला मोठ्या प्रमाणात वाव आहे. आता आर्किटेक्चर 11वी-12वी विज्ञान झाल्यानंतर या क्षेत्रामध्ये प्रवेशासाठी आपल्याला काय करावं लागते, तर याचा 2 पद्धतीनं प्रवेश आर्किटेक्चर क्षेत्रामध्ये घेतला जातो. बॅचलर ऑफ आर्किटेक्चर 5 वर्ष या पदवीला लागतात आणि याची सगळ्यात मोठी परीक्षा जी आहे ती नॅशनल ॲप्टिट्यूड टेस्ट इन आर्किटेक्चर, नाटा, NATA असं त्याला म्हटलं जातं. ही परीक्षा घेतली जाते. या परीक्षेचे 2 भाग आहेत, म्हणजे पेपरमध्ये 2 घटक समाविष्ट असतात प्रवेश परीक्षेमध्ये. त्याच्यामधला पहिला भाग जो असतो त्या पहिल्या भागामध्ये 125 मार्काचे घटक त्याच्यामध्ये असतात आणि 135 मिनिटं याला वेळ दिलेला असतो. आणि याच्यामधला दुसरा जो भाग आहे तो आहे 45 मिनिटांचा. 75 गुण यासाठी दिलेले असतात. अशी ही नाटाच्या द्वारे आयोजित केली जाणारी प्रवेश परीक्षा आहे. बॅचलर ऑफ आर्किटेक्चर 2 राष्ट्रीय स्तरावरच्या परीक्षा आणि त्याच्यामधली पहिली नाटा आणि दुसरी जॉईंट एंट्रन्स एक्झाम जी JEE मेन्स पेपर 2 याच्या माध्यमातून घेतल्या जाते. या दोन्ही परीक्षांद्वारे विद्यार्थी बॅचलर ऑफ आर्किटेक्चर या कोर्ससाठी प्रवेश घेऊ शकतात. या दोन्ही प्रवेश परीक्षांचं स्वरूप कसं आहे, तर नाटा म्हणजे नॅशनल ॲप्टिट्यूड टेस्ट इन आर्किटेक्चर ही COA म्हणजे काउन्सिल ऑफ आर्किटेक्चर यांच्याद्वारे ही संचालित केली जाते, जी बॅचलर ऑफ आर्किटेक्चर अभ्यासक्रमात प्रवेशासाठी आवश्यक आहे. आता नाटाच्या परीक्षेचं स्वरूप काय आहे, तर ही 2 भागांमध्ये विभागलेली आहे. पहिला जो भाग आहे तो आहे कॉग्निटिव्ह स्किल्स टेस्ट. यात वस्तुनिष्ठ प्रश्न असतात, ऑब्जेक्टिव्ह असतात. याच्यामध्ये कोणती तुमची व्हिजन टेस्ट केली जाते, तर ड्रॉइंग आणि व्हिज्युअल कॉम्पोजिशन टेस्ट, विद्यार्थ्यांच्या रेखाटन क्षमतेचं परीक्षण केलं जाते. नंतर जनरल ॲप्टिट्यूडमध्ये गणित, तर्कशक्ती, जनरल अवेअरनेस आणि आर्किटेक्चरशी संबंधित सामान्य ज्ञान असं याच्यामध्ये आहे. आणि ड्रॉइंग टेस्ट जो दुसरा विषय, या विभागात 2D आणि 3D आकृती तयार करायला सांगितली जाते, ज्यातून त्यांच्या रचनात्मक क्षमतेचं मूल्यांकन होत असते. म्हणजे इथे जे आपल्याला 2 भाग दिसतात, या 2 भागांमध्ये ही प्रवेश परीक्षा घेतली जाते. पहिल्या भागामध्ये आपल्याला असते कॉग्निटिव्ह स्किल्स टेस्ट आणि दुसऱ्यामध्ये जनरल ॲप्टिट्यूड आणि ड्रॉइंग टेस्ट असं यामध्ये समाविष्ट आहे. एकूण 200 गुणांची परीक्षा आणि वेळ त्याला 3 तास असतो. पात्रता तीच आहे. 12वी विज्ञान शाखेमध्ये गणित विज्ञान म्हणजे PCM, फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथमॅटिक्स असा समकक्ष अभ्यासक्रम असलेले विद्यार्थी NATA देऊ शकतात. आता प्रवेश परीक्षेचा हा जो दुसरा भाग आहे JEE मेन्स पेपर 2, तर याच्यामध्ये 3 विभाग असतात. या पेपर 2 मध्ये पहिला भाग असतो गणिताचा, मॅथमॅटिक्स, दुसरा असतो ॲप्टिट्यूड टेस्ट, तर्कशक्ती, आणि तिसरा ड्रॉइंग टेस्ट म्हणजे रेखाटन क्षमता. यात गणितामध्ये MCQs म्हणजे बहुपर्यायी प्रश्न आणि न्यूमेरिकल आन्सर टाईप संख्यात्मक उत्तरांच्या स्वरूपात असतात. ॲप्टिट्यूड टेस्टमध्ये तर्कशक्ती, 3D कल्पना आणि दृष्टिकोन याबद्दल प्रश्न असतात. ड्रॉइंग टेस्टमध्ये विद्यार्थ्यांच्या रचनात्मक क्षमता आणि आकलन शक्तीचे परीक्षण केले जाते. आणि हा पेपर 2 JEE मेन्सचा पेपर 2 हा 400 गुणांचा असतो आणि 3 तास याला वेळ असते. याचीही पात्रता तीच आहे. 12वी मध्ये PCM घेऊन उत्तीर्ण झालेले विद्यार्थी JEE मेन्स पेपर 2 देऊ शकतात. याची अधिकृत वेबसाईट JEE मेन्सची आपण पुढे त्याची चर्चा करणारच आहोत. आता प्रवेश प्रक्रिया जी आहे ती प्रवेश प्रक्रिया नाटा आणि JEE मेन्स पेपर 2 परीक्षेचे जे स्कोअर आहेत त्यासाठी किमान पात्रता गुण आवश्यक आहेत. नंतर कॉलेजेसची निवड करताना विविध
आर्किटेक्चर कॉलेजेससाठी विद्यार्थी आपले पसंतीक्रम भरू शकतात. नंतर काही प्रमुख IITs आणि NITs आणि अन्य मान्यताप्राप्त विद्यापीठे किंवा महाविद्यालय यांच्यामध्ये प्रवेश घेता येतो. आणि JEE मेन्स पेपर 2 साठी JOSAA जॉईंट सीट ॲलोकेशन अथॉरिटीकडून होणाऱ्या काउन्सिलिंग प्रक्रियेमध्ये आपल्याला सहभागी होता येते. ह्या दोन्ही परीक्षा विद्यार्थ्यांच्या रचनात्मक क्षमतेसह गणितीय आणि तर्कशक्तीची क्षमता मोजण्यासाठी आपल्याला डिझाईन केलेल्या दिसतात. आता या 2 परीक्षांच्या माध्यमातून आर्किटेक्चर क्षेत्रामध्ये आपल्याला प्रवेश निश्चित करता येणं शक्य होतो. आणि हे झाल्यानंतर पुढे आपल्याला आर्किटेक्चर क्षेत्रामध्ये विविध प्रकारचे कोर्सेस कोणते आहेत त्याची आपण थोडक्यात माहिती घेऊ. आर्किटेक्चरचे हे विविध प्रकारचे अभ्यासक्रम आहेत. इथून आपण सुरुवात करू. डिप्लोमा इन आर्किटेक्चर. पहिल्यांदा आर्किटेक्चर मधली पदविका. नंतर बॅचलर ऑफ आर्किटेक्चर हा 5 वर्षाचा अंडर ग्रॅज्युएट कोर्स जो इमारतींची डिझायनिंग, प्लॅनिंग आणि कन्स्ट्रक्शन या बाबतीत आपल्याला त्या पदवीमध्ये शिकवलं जातं. पदव्युत्तर पदवी आहे त्याच्या पुढची मास्टर ऑफ आर्किटेक्चर. ही 2 वर्षाची पोस्ट ग्रॅज्युएशन डिग्री आहे ज्यामध्ये विशेष क्षेत्रांमध्ये म्हणजे स्पेशलायझेशन आपल्याला करता येते. जसं एन्व्हायरमेंटल आर्किटेक्चर, नंतर ज्याला सिव्हिल डिझायनिंग, नंतर हिस्टॉरिकल मॉन्युमेंट्स म्हणजे शहरी डिझाईन, ऐतिहासिक जतन इत्यादी प्रकारांमध्ये विशेष म्हणजे क्षेत्रांमध्ये हा पदव्युत्तर पदवीचा अभ्यास करता येतो. नंतर आहे PhD इन आर्किटेक्चर. PhD इन आर्किटेक्चर यामध्ये संशोधन करण्यास इच्छुक असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हा अभ्यासक्रम असतो. यामध्ये आर्किटेक्चरच्या तात्विक आणि ज्ञानवृद्धीसाठी काम केलं जातं. नंतरचा एक शाखा आहे लँडस्केप आर्किटेक्चर. लँडस्केप आर्किटेक्चरमध्ये नैसर्गिक जागा, त्यानंतर सार्वजनिक ठिकाणांच्या डिझायनिंगवर भर दिला जातो. म्हणजे जिथे मोठ्या प्रकल्पांची निर्मिती होणार असते, जलविद्युत प्रकल्प असतील किंवा रस्ते प्रकल्प असतील, त्या ठिकाणी लँडस्केप आर्किटेक्चर. नंतर आहे इंटेरियर आर्किटेक्चर. हे कोर्स इमारतींच्या आतील जागांचं डिझाईन, प्लॅनिंग आणि डेकोरेशनवरती लक्ष केंद्रित करतात. त्यानंतर आहे अर्बन प्लॅनिंग, शहरीकरण. मोठ्या प्रमाणात जे शहरीकरण झालेलं आहे, शहरी क्षेत्रांचा नियोजन आणि विकास यावर आधारित हा एक कोर्स आहे. सस्टेनेबल आर्किटेक्चर शाश्वत इमारती आणि पर्यावरणास अनुकूल अशा डिझायनिंगचे कौशल्य शिकवणारे हे कोर्स आहेत. तर डिप्लोमा इन आर्किटेक्चर म्हणजे 10वी नंतर आर्किटेक्चरचं मूलभूत ज्ञान देणाऱ्या डिप्लोमा पासून तर संशोधन आणि वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये खूप जास्त काम करण्यासाठीचे वेगवेगळे कोर्सेस हे आर्किटेक्चर क्षेत्रामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. यानंतर आपण आर्किटेक्चर क्षेत्रातील त्याची व्याप्ती जी आहे ती थोडक्यात बघूया. बघा, कोणकोणत्या क्षेत्रामध्ये आपल्याला आर्किटेक्चर आहे. असं कोणतंही क्षेत्र नाही आपल्या जीवनाचं ज्याच्यामध्ये आर्किटेक्चरचा समावेश नाही. नवीन जे काही दृष्टिकोन प्रत्येक क्षेत्रामध्ये येत आहेत त्याच्यामध्ये सायन्स, आर्ट्स आणि डिझाईन ह्या 3 गोष्टी इन्क्लूड झालेल्याच आहेत. त्यामुळे ही सगळी क्षेत्र व्यापलेली आहेत. उदाहरणादाखल काही इथे आपल्याला दिसतात. हवाई क्षेत्र, आर्किटेक्चरला भरपूर प्रमाणात वाव असणार. सागरी म्हणजे समुद्राशी संबंधित जे काही व्यवसाय आणि व्यापार आहेत त्यामध्ये. नंतर पर्यटन क्षेत्रामध्ये सुद्धा आर्किटेक्चरला खूप मोठ्या प्रमाणात वाव आहे. महामार्गांचं म्हणजे रस्त्यांची निर्मिती, वेगवेगळ्या प्रकारचे महामार्ग जे होत आहेत ते. गृहनिर्माण आणि सजावट, मोठमोठे गृहनिर्माण प्रकल्प, अंतर्गत सजावट. त्यानंतर कृषी क्षेत्रामध्ये आर्किटेक्चरला आता येत्या काळात म्हणजे नव्या युगामध्ये प्रचंड प्रमाणात वाव आहे. सुरक्षेच्या क्षेत्रामध्ये सुद्धा आर्किटेक्चरचं खूप महत्त्व आहे. त्यानंतर अध्यापन, ज्यांना खरोखर शिकवण्याची, ज्यांच्याकडे संवाद कौशल्य आहे ते या क्षेत्रात चांगल्या पद्धतीचे आर्किटेक्चर क्षेत्रातील शिक्षक होऊ शकतात. अध्यापनाच्या क्षेत्रामध्ये सुद्धा आर्किटेक्चरला भरपूर प्रमाणात वाव आहे. उद्योजकता, आपण स्वतःच्या उद्योगाची निर्मिती किंवा जे काही उद्योग निर्माण होतात त्यामध्ये आर्किटेक्चर क्षेत्राला खूप मोठा वाव आहे. आणि
प्रचंड मोठं असं सार्वजनिक क्षेत्र वाहतुकीच्या विभागातलं, त्यामध्ये आपल्याला भरपूर प्रमाणात आर्किटेक्चरशी संबंधित कामं जी आहेत ती आपल्याला पाहायला मिळतात. अशा पद्धतीनं आर्किटेक्चर क्षेत्रानं आपलं संपूर्ण जीवन व्यापून घेतलेलं आहे. पुढे जाऊया. आता या आर्किटेक्चर क्षेत्राचे फायदे काय आहेत, तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे आर्किटेक्चर क्षेत्र सर्जनशील आहे, नवनिर्मितीला वाव आहे. ज्यांना नवनिर्मितीची आवड आहे ते या क्षेत्रात चांगल्या पद्धतीनं काम करू शकतात. दुसरं आहे, हे प्रतिष्ठेचं पण क्षेत्र आहे. उत्तम मोबदला, चांगला पगार आणि प्रतिष्ठा या क्षेत्रामध्ये आपल्याला पाहायला मिळते. नंतर नवनिर्मितीची संधी आहे. तुम्हाला काही नवीन करण्याची जर आवड असेल तर ते या क्षेत्रामध्ये निश्चितच आर्किटेक्चर क्षेत्रामध्ये आपल्याला निश्चित करायला मिळते. व्यक्तिमत्व विकासाची संधी आहे. म्हणजे स्वतः शिकत शिकत जाऊन आपण पुढे आपलं व्यक्तिमत्व विकसित करणे हे या क्षेत्रामध्ये आपल्याला करता येते. त्यानंतर आहे मार्गदर्शक म्हणून भूमिका. या क्षेत्रामध्ये खूप जास्त अनुभव मिळाल्यानंतर नव्यानं येऊ पाहणाऱ्यांसाठी मार्गदर्शकाची भूमिका ही आपल्याला करता येते. असं आर्किटेक्चर क्षेत्रामधला हा फायदा आहे. आणि सगळेजण स्वप्न पाहतात आपण शिकल्यानंतर, चांगली प्रतिष्ठा मिळवल्यानंतर विदेशात जाऊन आपण करिअर करावं, तर ती मोठी संधी या आर्किटेक्चरच्या क्षेत्रामधून आपल्याला प्राप्त होऊ शकते. तर असं हे स्वप्नवत वाटणारं करिअर आहे आणि त्याचे हे फायदे आहेत. नंतर पुढे जाऊया आपण. स्वतःचा व्यवसाय उभारण्याची संधी ही सुद्धा यामध्ये आहे. स्वतः एक उत्तम आर्किटेक्ट म्हणून तुम्ही स्वतःला इथे सिद्ध करण्याची संधी तुम्हाला मिळेल. आता आर्किटेक्ट क्षेत्रातील उच्च शिक्षण संस्था आपल्या देशामध्ये ज्या काही आहेत, अगोदरच्या याच्यामध्ये आपण चर्चा केली की आर्किटेक्चर शिक्षण देणाऱ्या संस्थांची संख्या आपल्या देशामध्ये खूप मोठी आहे. काही प्रातिनिधिक स्वरूपात इथं आपण नावं दिलेली आहेत. संपूर्ण भारतभर जवळपास 480 उच्च शिक्षण संस्था ह्या आर्किटेक्चर विषयाचं, आर्किटेक्चर क्षेत्राचं उच्च शिक्षण देणाऱ्या संस्था आहेत. त्यातल्या 100 पेक्षा अधिक संस्था ह्या मुंबई आणि महाराष्ट्र, मुंबई, पुणे, नागपूर, संभाजीनगर अशा मोठमोठ्या शहरांसह महाराष्ट्रामध्ये जवळपास 100 अशा संस्था आहेत. यातील काही प्रमुख संस्था राष्ट्रीय महत्त्वाच्या संस्था आहेत. म्हणजे IITs, NITs, IIITs अशा ह्या महत्त्वाच्या संस्था आहेत. काही प्रातिनिधिक स्वरूपात आपल्याला नावं या ठिकाणी दिलेली आहेत, दिसत आहेत स्क्रीनवरती बघा. IIT रुडकी, IIT दिल्ली, IIT खडगपूर, IIT कानपूर, बिट्स पिलानी, IISc बेंगळुरू, MIT युनिव्हर्सिटी नोएडा, LPU फगवाडा आणि सिंहगड कॉलेज ऑफ आर्किटेक्चर हे महाराष्ट्रामध्ये, पुण्यामध्ये असलेलं. तर महाराष्ट्रात सुद्धा 100 पेक्षा अधिक आर्किटेक्चर महाविद्यालये आहेत. आणि त्यातल्या काही जुन्या ज्या संस्था आहेत, जसं मुंबईतील सर जे स्कूल्स, जे कॉलेज ऑफ आर्किटेक्चर, पुण्यातील MKSSS चे डॉक्टर भानुबेन नानावटी कॉलेज ऑफ आर्किटेक्चर ह्या नावाजलेल्या संस्था आहेत, ज्या विद्यार्थ्यांमध्ये खूप लोकप्रिय आहेत. आणि ही सगळी महाविद्यालये आर्किटेक्चर काउन्सिल ऑफ इंडिया यांच्याकडून मान्यता प्राप्त असून प्रवेश परीक्षांच्या आधारे यामध्ये प्रवेश घेतला जातो. जसे की नॅशनल ॲप्टिट्यूड टेस्ट इन आर्किटेक्चर आणि JEE मेन्स पेपर 2. अधिक माहितीसाठी तुम्ही वेगवेगळ्या याच्यावरती सुद्धा संपर्क, म्हणजे वेबसाईटच्या माध्यमातून आपण त्याची माहिती घेऊ शकतो. अशी ही विविध कॉलेजेसची नावं आहेत सर. जे कॉलेज ऑफ आर्किटेक्चर, CEPT युनिव्हर्सिटी अहमदाबाद, स्कूल ऑफ प्लॅनिंग अँड आर्किटेक्चर ज्याला SPA म्हणतात दिल्ली, PCCOE पिंपरी चिंचवड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पिंपरी चिंचवड, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी सगळ्या प्रकारच्या, NITs, छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठ, विश्वकर्मा इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अशा पद्धतीच्या, आणि COEP टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटी, सिम्बॉयसिस इंटरनॅशनल युनिव्हर्सिटी ह्या पुण्यातील नामांकित अशा संस्था आहेत. आता करिअर कोणकोणत्या क्षेत्रामध्ये, हे सगळं झालं, उच्च शिक्षण मिळवलं या क्षेत्रातून, तर याच्यातले करिअर कोणते आहेत ते थोडक्यात पाहू. सरकारी योजना आणि शासकीय नोकऱ्यांमध्ये आर्किटेक्चरला खूप मोठ्या प्रमाणात वाव आहे, तिथे आपल्याला प्रवेश मिळू शकतो. त्यानंतर दुसरं आहे इंटेरियर डिझायनिंग.
हे कॉर्पोरेट क्षेत्र आहे. याच्यामध्ये तुम्ही एखाद्या फर्ममध्ये सामील होऊ शकता किंवा स्वतःची एखादी फर्म आपण यामध्ये स्थापन करू शकतो. वैयक्तिकरित्या सुद्धा हे काम आपल्याला केलं जातं. त्यानंतर आहे आर्किटेक्ट फर्म्स. वेगवेगळ्या प्रकारच्या आर्किटेक्ट कंपन्या ह्या आहेत आणि त्या फर्म्समध्ये तुम्हाला सहभागी होता येईल ॲज अ एम्प्लॉई म्हणून, आणि भविष्यात ते फर्म स्वतः सुद्धा आपल्याला तयार करता येतील. त्यानंतर आहे उद्योग व्यवसाय स्वतःचा. रिअल इस्टेट क्षेत्रामध्ये या आर्किटेक्चर क्षेत्रातून पदवी आणि उच्च शिक्षण घेतलेल्यांना खूप मोठ्या प्रमाणात वाव आहे. तसंच खाजगी क्षेत्र आणि बहुराष्ट्रीय कंपन्यांमध्ये सुद्धा आर्किटेक्चर क्षेत्रातून उच्च शिक्षण घेतलेल्यांना खूप मोठ्या प्रमाणात वाव आहे. अशा पद्धतीनं एक समृद्ध जीवन आणि प्रतिष्ठित एक ज्याला आपण म्हणू आयुष्य या आर्किटेक्चरच्या क्षेत्रामधून वेगवेगळ्या जिथे कुठे आपल्याला इंटरेस्ट आहे, सरकारी पासून तर स्वतः मालक होईपर्यंतच्या सगळ्या क्षेत्रांमध्ये इथे वाव आहे. अशा प्रकारच्या करिअरची संधी ही आर्किटेक्ट क्षेत्रापासून आपल्याला आहे. इथे आपल्याला या वेबसाईट्स दिलेल्या आहेत आर्किटेक्ट क्षेत्राशी संबंधित. पहिली आहे काउन्सिल ऑफ आर्किटेक्चर, COA. आर्किटेक्चर क्षेत्रातील सर्व मान्यताप्राप्त अभ्यासक्रमांसाठी राष्ट्रीय पातळीवरील नियंत्रक संस्था, प्रवेश नियम, कॉलेज यादी आणि अभ्यासक्रम यासारखी महत्त्वाची माहिती इथं मिळते. दुसरी आहे नॅशनल ॲप्टिट्यूड टेस्ट इन आर्किटेक्चर, नाटा, NATA. प्रवेश परीक्षा घेणारी संस्था. ही भारतात आर्किटेक्चरच्या अभ्यासक्रमात प्रवेशासाठी आवश्यक असते. NATA परीक्षेची तारीख, अभ्यासक्रम, प्रवेश प्रक्रिया आणि निकाल यांची माहिती इथं मिळू शकते. जॉईंट एंट्रन्स एक्झाम नंबर 3, JEE मेन्स पेपर 2 बॅचलर ऑफ आर्किटेक्चरसाठी. JEE मेन्स पेपर 2 हा B.Arch प्रवेशासाठी एक पर्याय आहे. NTA वेबसाईटवर प्रवेश प्रक्रिया, पात्रता आणि अर्जाचे तपशील दिलेले आहेत. नंबर 4, आर्किटेक्चरल कॉलेजेस इन इंडिया. या सगळ्या आर्किटेक्चर कॉलेजेसची माहिती या 4 नंबरच्या वेबसाईटवरती आहे. आर्किटेक्चर कॉलेजेस, प्रवेश प्रक्रिया, फी संरचना आणि इतर तपशील या वेबसाईटवर उपलब्ध आहेत. आणि नंबर 5, आर्किपीडिया. आर्किटेक्चर आणि डिझाईनशी संबंधित विस्तृत माहिती, अभ्यासक्रम, प्रवेश आणि इतर शैक्षणिक साधने येथे उपलब्ध आहेत. या वेबसाईटच्या माध्यमातून तुम्ही प्रवेश प्रक्रियेची आणि क्षेत्रातील सर्व अपडेट्स आपल्याला मिळू शकतात. तर या वेबसाईट्सला आपण जसं जसं शक्य आहे तसं भेट द्यावी आणि त्या माध्यमातून आर्किटेक्चर क्षेत्राची माहिती गोळा करावी. म्हणजे प्रवेश प्रक्रियेपासून तर कॉलेजेसची यादी या सगळ्या गोष्टींची माहिती या 5 वेबसाईटच्या माध्यमातून आपल्याला मिळेल. अशा पद्धतीनं आपण आर्किटेक्चर या क्षेत्राची संबंधित जी माहिती आहे थोडक्यात ती या वेबिनारच्या माध्यमातून पाहिली. मित्रहो, आपल्याला खरोखर मेहनतीची तयारी आपली असेल, एक उत्तम संयमशील शिक्षण घेण्याची आपली मनोवृत्ती सध्या तयार असेल आणि आपल्याला कलेची आवड असेल तर आपण निश्चितच या क्षेत्रामध्ये जाण्यासाठी विचार करू शकता. अत्यंत उज्ज्वल भविष्य असणारं, स्वतःला आनंद देणारं आणि तेवढंच प्रतिष्ठा प्राप्त करून देणारं क्षेत्र म्हणजे आर्किटेक्चर आहे. या माध्यमातून आपण सर्व या नवीन अशा क्षेत्राविषयी अधिक माहिती घेत राहावी. हा विषय कुठल्या तरी एका सेमिनारचा, एका वेबिनारचा किंवा एका व्याख्यानाचा, एका सादरीकरणाचा निश्चित नाही. त्यामुळे आपण अधिकाधिक माहिती मिळवावी. या संबंधित अधिकृत ज्या वेबसाईट्स आहेत त्यावरती जाऊन आपण याची माहिती घ्यावी आणि आपला आर्किटेक्चर शाखेतील प्रवेशाचा मार्ग सुकर करावा. या व्यतिरिक्त अजून खूप मोठं आणि व्यापक असं हे क्षेत्र आहे. याची माहिती आपण अधिकृत अशा संकेतस्थळावरून मिळवावी. यासाठी काही समुपदेशक, करिअर काउन्सिलर्स यांचं मार्गदर्शन आपण घेऊ शकता. उच्च शिक्षण महाविद्यालयांमधून ज्यांनी हे पदवी प्राप्त केली त्या लोकांशी भेटून तुम्ही याची माहिती करून घेऊ शकता. तुम्हाला कलेची म्हणजे चित्रकलेची, डिझायनिंगची आवड असेल तर या क्षेत्रामध्ये जाण्याचा आपण निश्चित विचार करावा. मला राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे यांनी आज या वेबिनारच्या माध्यमातून राज्यभरातील हजारो विद्यार्थ्यांशी संपर्क आणि संवाद साधण्याची जी संधी दिली त्याबद्दल मी परिषदेचे सन्माननीय संचालक माननीय राहुल रेखावार साहेब आणि सर्व अधिकारी मान्यवरांचे मनापासून आभार मानतो आणि माझ्या सादरीकरणाला विराम देतो. आपल्या सगळ्यांना मनापासून शुभेच्छा. धन्यवाद.